नमस्कार प्रेक्षकांनो, आपण बघतोय नशीबवान या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. येणारे नशीबवानचे एपिसोड खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहेत, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा एपिसोड मात्र शेवटपर्यंत बघायला अजिबात चुकवू नका. कारण पोलीस इन्स्पेक्टरला 10 कोटी द्यायला नागेश्वर तयार झाले. तर अहो सुभानराव असं काहीतरी म्हणत असतात अहो पण साहेब. तर अहो सुभानराव साहेबांकडे पुरावे आहेत, आपण एवढं पाप साहेब गाडणार म्हटल्यावर त्याच्यावर 10 कोटीचं ओझं टाकायला नको का, असं नागेश्वर सुभानरावला इथे विचारत असतात. तर साहेब तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत, म्हणजे आम्ही आता काय पापं केली आहेत हे सगळं तुम्हालाच माहिती असणार. तर ते पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा हो असं म्हणतात. आणि आता नागेश्वर मध्ये म्हणतो, आणि ती सगळी पापं ना आम्ही रात्रीच केली आहेत आणि बघा त्याचा लूक कसा आहे तो, आणि तुम्ही पण हे पाप करायला परफेक्ट टायमिंग निवडलेत बघा, असं म्हटल्यानंतर ते पोलीस इन्स्पेक्टर विचारतात म्हणजे. तर नागेश्वर आणि सुभानराव दोघं सूचक हसतात एकमेकांकडे बघत. तर प्रेक्षकांनो, इकडे ना गिरिजा सुद्धा त्याच टायमिंगला इथे धावत धावत आली आहे शोधत. तिच्या बाबांना ती शोधत तिकडे आली आहे. आणि आता प्रेक्षकांनो, बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर इथे नागेश्वर म्हणतायत त्या माणसांना, पोलिसांना, की म्हणजे देशमुख साहेब रात्री फक्त 2च खेळ होतात, एक सावल्यांचा आणि आणि दुसरा नागेश्वरचा, असं म्हणत नागेश्वरच्या गळ्यात जो काही पंचा आहे तो पंचा इथे त्या देशमुख साहेबांच्या गळ्यात म्हणजे त्या पोलीस इन्स्पेक्टरच्या गळ्यात त्यांनी घातलाय. तर गिरिजा सुद्धा तिथेच अशी शोधत शोधत त्याच रस्त्याला येते. आता गिरिजा ह्या दोघांना बघते का नेमकं काय घडतंय ते बघत राहूया, कारण त्या नागेश्वरनी असला जोराचा ना फास आवळलाय त्या देशमुख साहेबांच्या गळ्यात. आणि गाणं म्हणतायत, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा. आणि मग पुढे म्हणतात, हा भार कसला बाळी मोकाट. आणि ते त्या गाण्याबरोबर ना त्यांच्या हातातलं ते घुंगरांचं कड आहे ना ते जोर जोरात तिथे वाजतंय नागेश्वरच्या बरोबर. आणि तेवढ्यात त्या माणसाची किंकाळी जी काय ती जोरात इकडे ऐकायला येते, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. आणि गिरिजा बघा प्रेक्षकांनो तिथेच आहे बरं का, नागेश्वरच्या हातातलं जे काही घुंगरांचं कड आहे तिकडे वाजते. गिरिजाला तिकडे पत्र्यामध्ये ना सावली पण दिसते. ती दरवाजा उघडायचा प्रयत्न पण करते की तिथे कोणीतरी असेल म्हणून, आणि ती बघते कोणीच नव्हतं तिथे, कोणीतरी ना तिला मारतंय असं ते सावली दिसते, म्हणजे गळ्यात असं अडकवलेलं ते हे. आणि नागेश्वरची शी सावली दिसते, त्यामुळे गिरिजा इकडे अशी घाबरते. आणि त्या सावली बरोबर तो जो काही घुंगरांचा आवाज आहे तो सुद्धा इथे तिला ऐकायला येतोय. आणि आता पुढे काय घडणार प्रेक्षकांनो, कारण नागेश्वरच्या हातातलं जे कड आहे घुंगरांचं ते असं खाली पडलंय, पण तो आवाज ऐकल्यामुळे इकडे गिरिजा पॅनिक झाली आणि ती सुद्धा तिथे असं चक्कर आल्यासारखी तिला होतीये. तिला ते सगळे लहानपणीचे जे काही प्रसंग आहेत त्या कड्याबरोबर जोडलेले, त्या घुंगरांच्या कड्याबरोबर जोडलेले ते सगळे इथे आठवत आहेत. त्यामुळे ती असं डोकं धरते आणि तिला सुद्धा तेच गाणं सारखं ऐकायला येतंय, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, असं सगळं ते सारखं तिला आठवतं. आणि ती तिथे ना अशी इकडे तिकडे अशी ना फिरते, भोवळ आल्यामुळे एकमेकीकडे असे आपटल्यासारखे होते आणि तिला चक्कर येते आणि त्यामुळे ती तिथे पडते. तर इकडे नागेश्वर काय करतोय बघूया आपण अजून. तर नागेश्वरने त्या देशमुख साहेबांना इथे मारून टाकलेला आहे गळा आवळून. आणि गिरिजाला इथे धक्का बसून त्या घुंगरांच्या आवाजाने भोळवून ती सुद्धा इथे अशी पडलेली आहे. तर नागेश्वर आता म्हणतोय, सुभानराव पुरावा दाखवणार होता नाही का हा, आता यालाच पुरा. तर सुभानराव पण म्हणतो, होय साहेब मी लावतोय याची विल्हेवाट, असं म्हणत आता त्याच्या गळ्यातलं जे काही उपकरण आहे ते काढलेलं आहे. आणि सुभानराव म्हणतो, आता हे याला उचला रे, असं म्हणत त्या बाकीच्यानं उचललंय. तर नागेश्वरच्या गळ्यामध्ये आहे तसं परत ते उपकरण देत आहेत. तरी पण नागेश्वर जाताना परत तेच गाणं म्हणतोय, रात्रीचे खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, असं म्हणत. आता नेमकं पुढे काय काय घडणार आहे ते बघत राहूया, कारण आता तिकडे हळूहळू रुद्रप्रताप पण बुलेटवरनं इथे येतोय आबासाहेबांना म्हणजेच त्या नागेश्वरना शोधण्यासाठी. आणि रुद्रप्रताप इथे, बाबा इथे गोडाऊनमध्ये तर आले नसतील ना असा विचार करतो रुद्रप्रताप. तिथे गाडी लावतो त्याची बुलेट आणि मग तो आता रुद्रप्रताप बाबांना शोधायला तिथे जातोय. तर प्रेक्षकांनो, आता पुढे वाटेत त्याला गिरिजा दिसते का पडलेली ते बघूया. तर त्याचं लक्ष जातंच, तर तिथे ना त्याला कोणतरी असं आडवं पडल्याचं दिसतं. त्यामुळे तो असा एकदम तिथे येतो, तर बघतो कोणतरी मुलगी आहे, कोण आहे तिकडे असं तो विचारत असतो. कारण गिरिजा पाठमोरी आहे म्हणून तो आधी धावत धावत येतो पुढे कोण आहे ते बघण्यासाठी. कोण पडले इथे असा प्रश्न त्याला पडलाय.
मग तो काय करतो, असं चेहरा इकडे एका साईडला करतो, तर तेव्हा त्याला कळतं की गिरिजा इथे चक्कावर येऊन पडले ते. तर रुद्रप्रताप हाका मारतो, "गिरिजा?" आणि मग त्याला प्रश्न पडला की "हा इथे काय करतायत? अहो गिरिजा, अहो गिरिजा उठा. गिरिजा काय झालं तुम्हाला? उठा, उठा. ऐकू येते का तुम्हाला? गिरिजा." अशी सारखी हाका मारतो रुद्रप्रताप. त्यांना भानावर आणतो, "तुम्ही इथे काय करताय?" तर गिरिजाना त्याचा आवाज ऐकून ना पटकन इथे उठते आणि "प्रभास, प्रभास" असं म्हणते आणि एकदम म्हणते, "प्रभास, इथे कोणी ना कोणाला तरी मारलं." असं म्हणते ती एकदम. "हो, हो, म्हणजे काय झालं ना, म्हणजे गळा दाबून मारलं त्या तिथे पत्र्याच्या आतमध्ये." असं सगळं इकडे गिरिजा सांगते प्रभासला म्हणजे रुद्रप्रतापला. तर रुद्रप्रताप विचारते, "या गोडाऊनमध्ये?" तर गिरिजा म्हणते की "हो, या पत्र्याच्या आतमध्ये मी बघितलं." तर "नक्की इथे बघितलं का तुम्ही?" असं इथे रुद्रप्रताप विचारतो. तर गिरिजा म्हणते, "अहो, मी ना नक्की डोळ्याने बघितलं आणि तो मारताना तो माणूस गाणं पण म्हणत होता." असं सगळं सांगते गिरिजा. रुद्रप्रताप म्हणतो, "चला आत बघूया कोण आहे ते." तर गिरिजा म्हणते, "अहो नाही, तो आतमध्येच असेल ना." तर रुद्रप्रताप म्हणतो, "मी आहे तुमच्याबरोबर, काही नाही होणार, चला." तर दोघं जण आता आतमध्ये येतायत बघत असं. आता ते शोधतायत इकडे-तिकडे कोण आहे का. रुद्रप्रताप सुद्धा बघतोय कारण त्याला माहिती आहे हे गोडाऊन त्यांचं आहे ते बहुतेक. आणि इकडे तो शोधायला आता आतमध्ये आलेत. इकडे सगळीकडे बघतायत. तर रुद्रप्रताप आणि गिरिजा दोघं बघत असतात कोण आहे का आतमध्ये दिसतंय का. गिरिजा सुद्धा अशी म्हणजे सैरभैर होऊन बघत असते की इथे कोण आहे का असं. कारण रुद्रप्रताप विचारतो, "नक्की इथेच झालं होतं का?" तर गिरिजा म्हणते की "हो, मी ऐकला तो आवाज, इथेच ऐकला." तर रुद्रप्रताप म्हणतो, "पण इथे तर कोणीच नाहीये. कदाचित तुमचा गैरसमज झाला असेल." असं रुद्रप्रतापने म्हटल्यानंतर तो विचारतो, "तुम्ही नेमकं कोणाला बघितलं?" तर गिरिजा म्हणते, "मला सावली दिसली. इथे या भिंतीवर दिसली. म्हणजे ना असं वाटलं ना कुणीतरी कुणाचा तरी गळा दाबतंय असं वाटलं. आणि मला ना कोणाचा तरी गाण्याचा सुद्धा आवाज आला मग तिथे आणि मी बघितलं आणि मग नंतर मला चक्कर आली आणि मी पडले." असं सगळं सांगते. तर रुद्रप्रताप विचारतो, "चक्कर आली म्हणजे?" "असं असू शकतं का? म्हणजे कदाचित तुम्हाला भोळ आली असेल आणि त्यामुळे तुम्हाला बाळ झाला असेल वगैरे." तर गिरिजा पण म्हणते, "एकदम असू शकतं, मला नाही माहिती. मला ना काही कळलंच नाही." असं एकदम म्हणते ती. "जाऊ दे. मला ना बाबांना शोधायला जायचंय. मी निघते." असं म्हणत ना गिरिजा तिकडनं जाते. रुद्रप्रताप म्हणतो, "अहो थांबा, मी तुम्हाला सोडतो." तर गिरिजा म्हणते, "नाही नको, मी जाते माझी." रुद्रप्रताप विचारतो, "नक्की का?" तर गिरिजा म्हणते की "हो, येते मी." आणि मग त्याच्यानंतर रुद्रप्रताप सुद्धा ना इकडे-तिकडे फिरत असतो. पण तोपर्यंत त्याच्या पायाला तेच घुंगरांचं कडं लागतं आणि त्या कड्याचा आवाज झाल्यामुळे त्याचं लक्ष त्या कड्याकडे जातं. तर तो कडा आपल्या हातामध्ये घेतो उचलून आणि त्या कड्याला नीट निरखून बघतो तो. हे ब्रेसलेट किंवा हे कडं तर बाबांचं आहे, पण बाबा कसं कुणाचा खून करतील असा प्रश्न रुद्रप्रतापला पडलाय. आता त्याला जेव्हा बाबांचं आपल्या खरी कर्म कळतील तेव्हा किती हादरणार आहे बिचारा देव जाणे. तर प्रेक्षकांनो इकडे नागेश्वर आणि वासंती दोघी पूजेला बसलेत. भटजी, गुरुजी जे काही आहे ते मंत्र म्हणतायत. ओम केशवाय नमः, नारायण मा वगैरे. आणि आता प्रेक्षकांनो रुद्रप्रतापची सुद्धा तिथे एंट्री झाली आहे. तो नागेश्वरना तिथे बसलेला बघतोय आणि हाक मारतो, "आबासाहेब" असं म्हणून. तर आता सगळ्यांचंच लक्ष रुद्रप्रतापकडे म्हणजे बघितलं जातंय प्रत्येक जण. इकडे उर्वशी सुद्धा आबासाहेबांकडे म्हणजे रुद्रप्रतापकडे बघते. तर "बोला की चिरंजीव" असं नागेश्वर म्हणतात. रुद्रप्रताप तसंच पुढे येतात आणि आता प्रेक्षकांनो तिथे जे काही नोकर चाकर आहेत ते तिथे उभे आहेत. तर त्यांच्यासमोर हा विषय नको म्हणून त्यांच्याकडे बघत रुद्रप्रताप म्हणतो, "तुम्ही तिघं जरा बाहेर जाल का?" तर ती तिघं जण तिथली नोकर जी काही ती उठून आपली का बाहेर जातात आणि ती बाहेर गेल्यानंतर रुद्रप्रताप आबासाहेबांकडे बघत विचारतो, "आबासाहेब तुम्ही कुठे गेला होतात?" तर आता नागेश्वर रुद्रप्रतापना विचारतात, "म्हणजे?" तर इकडे ना वासंतीच्या चेहऱ्यावर जरासं हसू आलंय रुद्रप्रतापने असा प्रश्न विचारल्यामुळे. रुद्रप्रतापना नागेश्वर इथे म्हणतात की "तुम्ही असं का विचारताय?" "नाही म्हणजे आमचं मध्ये एक काम होतं तेवढं तिकडे जाऊन आलो." तर नागेश्वरना विचारले रुद्रप्रतापने की "तुम्ही आपल्या गोडाऊनमध्ये गेला होतात का?" आणि हा प्रश्न ऐकून तर वासंतीचे डोळे बघा कसे चमकलेत. उर्वशीला मात्र शंका आली की काहीतरी ह्यांनी केलेलं आहे नागेश्वरनी ते. आणि नागेश्वरना सुद्धा आठवतंय की कसं त्यांनी जाऊन त्या माणसाला गोडाऊनमध्ये तिथे मारलं होतं. त्यामुळे नागेश्वर उठत विचारतात, "तिथं कशाला जाऊ आम्ही? अन् काय झालंय काय?" असं विचारतात. "का विचारताय तुम्ही असे प्रश्न?" तर लगेच ना इकडे रुद्रप्रतापला ते आठवतंय की आणि तो म्हणतो, "मी तिथे तुम्हाला गेलो होतो गोडाऊनमध्ये शोधत. तेव्हा मला तिथे हे सापडलं." असं म्हणत ना तो नागेश्वरचं जे काही ब्रेसलेट आहे तसं ब्रेसलेट इथे असं खन्न वाजवून इथे दाखवतो आणि ते बघून इथे नागेश्वर असा चमकून बघतोय ना त्या रुद्रप्रतापकडे आणि ब्रेसलेटकडे. उर्वशीला पण असा शॉक बसल्यासारखं झालंय. तर इकडे वासंती सुद्धा अशा विचारात आहे आणि तिला आनंद होतोय की आता खरं काय आहे ते स्पष्ट होऊ दे रुद्रप्रताप समोर. नागेश्वरचा चेहरा येऊ देत. असं वाटतंय इथे तिला त्यामुळे ती खुशीत आहे. पण प्रेक्षकांना इकडे ना उर्वशी आणि नागेश्वर दोघं एकमेकांकडे बघतायत. आता गुरुजी सुद्धा चमकून बघतायत आणि नागेश्वर काय करतायत बघा, नागेश्वर आपला ना हात असा हलवतात
आणि त्या ज्या पद्धतीनं हात आपला खाली करतायत त्या पद्धतीनं त्यांच्या हातामध्ये कडं दिसत नाहीये सुरुवातीला, पण प्रेक्षकांनो इथे ना ते कडं त्यांच्या हातामध्ये दुसरं कडं त्यांनी घातलेलं आहे. आणि हे बघून ना इकडे रुद्रप्रताप सुद्धा शॉक झालाय. नागेश्वर सुद्धा आपल्या हातातलं कडं असं वाजवतायत. उर्वशीला सुद्धा कळत नाहीये की नेमकं काय आहे, पण उर्वशी मात्र इथे हुश असं मनातल्या मनात म्हणते, कडं आमच्याकडं पण आहे. असं इकडे नागेश्वर परत इथे म्हणतात रुद्रप्रतापला आणि हसतात. तर वासंती बिचारी गप्प चेहरा करून बघते आणि उर्वशी आता पुढे येत म्हणते, अरे रुद्र, अरे असं काय करतोयस? या दादासाहेबांच्या ब्रेसलेटचा केवढा ट्रेंड आहे तुळजापुरात. किती लोक आपल्या दादासाहेबांना फॉलो करतात माहिती नाही का तुला? आणि पडलं असेल कुणाचं तरी ब्रेसलेट असं त्यांच्यापैकी कुणाचं तरी, असं म्हणत उर्वशी लगेच बाजू सावरते. पण वासंतीचा चेहरा पडतोय. नागेश्वर विचारतात, पण झालंय काय चिरंजीव? आणि अशी उलट तपाशी का घेताय तुम्ही आमची? तर रुद्रप्रताप म्हणतो, नाही असं काही नाही. आणि मग त्याच्यानंतर रुद्रप्रताप जरा गोंधळून म्हणतो, नाही नाही काही नाही झालं, पण तो काही सांगत नाही. आणि म्हणतो, मी पण तोच विचार करत होतो की असंच काहीतरी असायला पाहिजे असं म्हणून. तर प्रेक्षकांनो इकडे ना रुद्रप्रताप म्हणतो, माफ करा बाबा, काहीतरी गैरसमज झाला माझा. तर नागेश्वर म्हणतो, काय चिरंजीव माफ करा, आणि ते पण तुम्ही आमची माफी मागताय होय? असं सगळं गोडगोड बोलतोय नागेश्वरा. आणि मग पुढे म्हणतो, गैरसमज झाला होता तो झाला दूर, त्यात काय एवढं. बरं चला ओ गुरुजी, चिरंजीव चला आरती करून घेऊ, चला गुरुजी चला, असं म्हणत नागेश्वरने आता विषयालाच कलाटणी दिली. दीदी चला आपल्याला त्या कार्यक्रमाला पण जायचंय बरं का, असं सगळं चालू आहे आता. तर लगेच नागेश्वरनी बाजू सावरून घेतली. उर्वशी सुद्धा तिथे मदतीला आले त्यांच्या. त्यामुळे रुद्रप्रतापला काही म्हणजे कल्पना येत नाहीये आणि त्यामुळे रुद्रप्रताप विचार करतोय की आता गोडाऊन मध्ये नेमकं काय झालं असेल. गिरिजा असं का म्हणाली असा प्रश्न आता रुद्रप्रतापला पडलाय. बघूया पुढे काय घडणार आहे. तो प्रेक्षकांनो तोपर्यंत गिरिजाने बाबांना शोधून आणलंय बरं का. तर गिरिजा विचारते, यांना दारू प्यायला पैसे कोणी दिले? तर प्रेक्षकांनो, अहो गुरु आहेत ते माझे, म्हणून गुरुदक्षिणा म्हणून थोडेसे पैसे दिले मी त्याला. तर संतू, अरे मला कामाची गरज आहे असं म्हणत गिरिजाचे बाबा त्यांच्याकडे गेले असतात. तुझ्या गॅरेजमध्ये ठेवशील का कामाला? तर काय झालं? तर संतू काही बोलत नाही. तर म्हणतात, अरे दत्तू दादा काय आहे ना, कशाला मला अडचणीत टाकतोयस रे तू? अरे गुरुनं शिष्याकडं काम करणं शोभा देतंय होय तुला? आणि मी कसा तुला काम सांगणार की हे आण ते आण म्हणून, पैशाची अडचण आहे? तर हे बघ, तर दत्तूना म्हणजे हे गिरिजाचे बाबा गप्प बसतात. पैशाची नाही तर कामाची गरज आहे, तर पैशाची असेल तर सांग ना बाबा, असं म्हणत ना. नाही नाही तू काय बोलू नको असं म्हणत तो दत्तू जो कोणी आहे तो गिरिजाच्या बाबांच्या हातात नाही ते पैसे टाकतायत. ते गिरिजाचे बाबा म्हणत असतात कामाची गरज आहे, पण ते म्हणतात नको गुरुदक्षिणा म्हणून ठेव, पार्टी कर मस्त असं म्हणत सांगतात आणि आतमध्ये निघून जातात. तर प्रेक्षकांना आता गिरिजाला सगळा प्रकार झालेला जो काही आहे तो कळेल आहे. गिरिजाचे बाबा दारू पिऊन कसे आले हा सगळा प्रकार गिरिजाचा आता सगळे सांगितल्यानंतर लक्षात आलाय. तर गिरिजा आता त्या काकांना विचारते, गुरुदक्षिणा ही अशी गुरुदक्षिणा देताय तुम्ही असं विचारते. अहो लाज नाही वाटत का हो तुम्हाला असं म्हणते. तर ते मान खाली घालतात बरं का. तेवढ्यात गिरिजा पुढे म्हणते, एखादा माणूस त्यांची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करतो तर तुम्ही काय करताय असं विचारते गिरिजा. अहो म्हणते, त्यांची दारू सुटावी ना म्हणून त्यांना कामासाठी तयार करत होते मी, आणि तुम्ही त्यांनाच दारू पाजलीत असं उलट बोलते. म्हणते, एक तर ते दारू पितात म्हणून त्यांना काम द्यायचं नाही, आणि काम मागायला आल्यावर त्यांना दारू पाजायची. काय रस्त्यावर पडलोय का हो आम्ही असा प्रश्न विचारते गिरिजा रडत रडत. आणि म्हणते, हे बघा गरीब असलो ना तरी आम्ही आमचा स्वाभिमान आम्ही विकलेला नाहीये, आधीच सांगते असं म्हणून ठणकावून सांगते. आणि म्हणते, त्यांची पोरगी जिवंत आहे त्यांना पैसे द्यायला. आणि म्हणते, उपकार केलेत की तुम्ही त्यांना इथवर आणून सोडलं, परत असं करू नका असं म्हणते. या तुम्ही असं सांगते त्या दत्तू काकांना. आणि ते एकदा त्यांच्याकडे बघतात आणि तिकडनं निघून जातात. ते गिरिजाचे बाबा बघा कसे दारू पिऊन परत इथे बसलेले आहेत. तर गिरिजा अशी सुन्न होऊन बसले. मोनू येऊन म्हणतो, ताईडे अगं कुठे गेलतीस तू? आणि मग त्याच्यानंतर गिरिजाला इथे ना तो प्रसंग आठवतोय की कसं इथे ते गळा वगैरे धरून मारलं होतं ते सगळं आठवतंय गिरिजाला. आता त्यामुळे गिरिजा परत पॅनिक होणार का किंवा काय घडणार, गिरिजा सुद्धा शोध घेईल का त्या घटनांचा, ते बघत राहूया आपण. पण सध्याच्या घडीला तरी सुद्धा तिला ते गाणी बिणी आठवून सगळं भीतीच वाटते. मोनू परत विचारतो, ताईडे अगं बोल की. तर गिरिजा म्हणते, काही नाही असं म्हणते आणि गप्पा बसते. आणि म्हणते, यांनाच शोधायला गेले होते मी, पण चला आता उचला यांना असं म्हणते. आणि दोघं जण मिळून ना त्या बाबाला बिचारा उठवतात. आणि काय वेळ आली आहे गिरिजावर आणि मोनूवर. ए डोंट टच मी. तर गिरिजा म्हणते, बाबा उठा. तर ए तू माझी पोरगी नाहीयेस असं म्हणत बाबा परत म्हणत असतात. तर मोनू आणि गिरिजा दोघांनी मिळून बाबाला आपल्या उचलून ठेवले. बिचाऱ्या मोनूचं पण कधी कधी वाईट वाटतं बरं का प्रेक्षकांना, आणि गिरिजाचं सुद्धा. असे वडील कुणाच्याच पदरी यायला नको तसं वाटतं. बघत राहूया आता पुढे काय घडणार आहे ते. तर
प्रेक्षकांनो, नागेश्वर इकडे कपाटात आपलं साहित्य ठेवत असतात आणि ते जे काही कड आहे ते बघून ना इकडे स्वतःशीच हसतायत. दुसरं कड त्यांच्या हातात आहे आणि ते एक कड त्यांच्या हातात आहे. तर आता वासंती आली म्हणते, तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही थोडक्यात वाचलात, पण तुमचं नशीब तुम्हाला किती दिवस साथ देईल असा प्रश्न वासंतीने विचारलाय. आणि पुढे म्हणते, एक ना एक दिवस तुमचं खरं रूप रुद्र समोर येईल, तेव्हा काय कराल तुम्ही असा प्रश्न विचारलाय वासंतीने. आणि तिथे हा प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी इथे नागेश्वरना तोंड धरतो आणि म्हणतो, तो दिवस जर आला ना तर आमच्या एका हातात तुमचं नरडं असेल आणि दुसऱ्या हातात तुमच्या लेकाचं नरडं असेल, तो बाळ बंद ठेवायचं, समजलं का, अशी धमकी देतोय नागेश्वर परत वासंतीला. आणि हाय असं करून ओरडतो तिच्यावरच. आणि आता प्रेक्षकांनो, नागेश्वर तिकडनं निघून जातो तर वासंती बघा कशी बघतीये त्या नागेश्वरकडे, पण हसतीये बरं का, तिच्या चेहऱ्यावर हसू आहे. तर गिरिजा इथे काहीतरी काम करत असते घरामध्ये, तेवढ्यात तिचा फोन वाजतोय आणि तो अननोन नंबर असल्यामुळे ती एकदम फोन उचलते. तर आता हॅलो, गिरिजा लोखंडे का? तर गिरिजा म्हणते, हो मी बोलतेय, आपण कोण बोलताय? तर मी गौतमी आदाते बोलतेय, तुळजाई महिला मंडळातून बोलतेय. तर गिरिजा म्हणते, हां बोला. तर त्या म्हणतात, आमच्या मंडळाचा एक कार्यक्रम आहे आज, मी पत्ता पाठवते, तू येशील का लगेच? तर गिरिजा म्हणते, मी? आणि कसला कार्यक्रम, कळेल का मला? तर त्या मॅडम म्हणतात, तुला आल्यावरच कळेल, तू लगेच आहे आणि हो जरा छान तयार होऊन ये, असं सगळं सांगतायत त्या. आणि ठेवते फोन असं म्हणून निरोप देतात. तर गिरिजा म्हणते, अहो अहो ऐका ना, मी असं म्हणत गिरिजाला त्या बोलायची संधीच देत नाहीत. त्यांनी फोन ठेवलेला तिकडनं. तर थँक्यू ताई, थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणत रुद्रप्रताप त्यांना आता मस्का लावतोय. तर त्या म्हणतात, बस बस. आणि मग प्रेक्षकांनो, रुद्रप्रताप इथे म्हणतो आता की, गिरिजा आज तुला माझ्याकडून आणखीन एक सरप्राईज असं म्हणत तो हसतो. तर गिरिजा इकडे विचार करते, तुळजाई महिला मंडळ, मला का बोलवलं असेल आणि ते पण तयार होऊन बोलवलंय, बघते जाऊन का बोलवलं असेल ते. पण विशाखाला घेऊन जाते असं म्हणत ना तिने आता विशाखाला फोन लावलाय. हा विशाखा, अगं ऐक ना, असं बोलत ती आता फोनवर बोलत तिकडे जाते. तर प्रेक्षकांनो, इथे तुळजाई महिला मंडळ नवरात्री महोत्सव आयोजित नवदुर्गांचा सत्कार सोहळाचा बोर्ड दिसतोय. तर गिरिजा आणि विशाखा दोघी जणी आल्यात. काय इकडे कशाला आणलायस, इकडे काय साड्यांची ऑर्डर आहे असं म्हणत विशाखा विचारते. तर इकडे गिरिजा म्हणते, माहिती नाहीये ना मला, पण त्याच्यासाठीच तुला घेऊन आलीये. तर गिरिजा एकदम उभी असते. तर एक बाई येतात तिथे म्हणतात, नमस्कार गिरिजा, ते तुम्हीच ना? तर आम्ही तुमचीच वाट बघत होतो, या आत या ना असं म्हणत ना त्या बाई गिरिजाला पुढे घेऊन येतात. तर गिरिजा विचारते, म्हणजे? तर त्या म्हणतात, कळेल तुम्हाला, आणि या असं म्हणत ना गिरिजाला घेऊन जातात. तर विशाखा सुद्धा त्यांच्याकडे बघून हसते. आता नेमका काय प्रकार आहे तो आपल्याला सुद्धा माहिती नाही, कळेलच. त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. गिरिजा आणि विशाखा दोघी जणी इथे आतमध्ये आल्यात आणि बसा बसा असं सांगतायत. पण प्रेक्षकांना आता मजा पुढे कशी घडणार आहे बघा. तर इथे गिरिजा आणि बसल्यानंतर, भाऊ अहो ते बघा कोण आले का, कोण आले बघितलं का? अहो भाऊ, गिरिजा आले, गिरिजा. तर रुद्रप्रताप म्हणतो, कोण आले? तर तो म्हणतो, अहो भाऊ असं काय करताय, गिरिजा आले, गिरिजा. तर रुद्रप्रताप म्हणतो, अच्छा अच्छा ही होय, म्हणजे नाटक करतोय. हा तो म्हणतो, हो हो हो, इथे काय करतेय? तर तेच मी तुम्हाला विचारतोय, ती काय करायला इथं? तर रुद्रप्रताप म्हणतो, मला काय माहिती. तर आता प्रेक्षकांनो, आली असेल सहजच असा विषय झाला या दोघांचा इथे. तर रुद्रप्रतापचं नाटक किती छान आहे ते बघा. तर आता टाळ्या वाजतात, तोपर्यंत गिरिजा आणि विशाखा सुद्धा टाळ्या वाजवतात, कारण त्या विधातेबाई आता बोलत असतात आणि म्हणतात, नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. या भव्य सोहळ्याचे आयोजन आपल्या महिला मंडळाच्या वतीने आज करण्यात आलेलं आहे. गेली 5 वर्ष आपण नवरात्रोत्सवामध्ये नवदुर्गांचा आपण सत्कार करतो, सन्मान करतो. आज या धाडसी महिलांचा सत्कार होणार आहे. तो दरवर्षीप्रमाणे आपण उर्वशीताई यांच्या हस्ते करणार आहोत. असं म्हणत बोलत असतात तेव्हा मी उर्वशीताई तुम्हाला विनंती करते की तुम्ही कृपया स्टेजवर यावं आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात उर्वशीताईंचं स्वागत करायला हवं, स्वागत व्हायला हवं. असं सगळं म्हटल्यानंतर उर्वशी अगदी माझा टेचा तिथं उठतीये, जिथं बसलेली असते तिथून. नागेश्वर सुद्धा त्या कार्यक्रमाला गेलेत आणि आता उर्वशी स्टेजवर सगळ्यांकडे येते आणि सगळ्यांकडे बघत असते, नमस्कार वगैरे म्हणते. तर इकडे गिरिजाने उर्वशीला बघितल्यानंतर तिला ज्या काही जुन्या आठवणी आहेत ते इथे आठवतात. कसं त्यांच्या गाडीने चिखल उडवलेला असतो, कसं तिनं त्यांच्या अंगावर चिखल उडवलेला असतो, तुमच्यासारख्या लोकांसाठी मी इथे चिल्लर ठेवते असं उर्वशीनं म्हटलेलं असतं, आणि कसं तिने तिच्या बाबांना इथे सगळं चिखलात लोळवलेलं असतं. हे सगळे प्रसंग इथे गिरिजाला आठवतायत. आणि आता पुढे नेमकं काय घडणार आहे बघूया, कारण उर्वशीचा सुद्धा मोटिव्ह तोच आहे की गिरिजाचा अपमान व्हावा किंवा काहीतरी व्हावं. पण आता पुढे काय घडते, उर्वशी गिरिजाला आता ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये बाहेर काढेल का किंवा अपमानित करेल का, हे सगळं बघण्यासाठी तुम्ही एपिसोड बघत राहा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
कारण गिरिजा अशी शॉक होऊन उर्वशीला बघते. अजून तरी उर्वशीचं लक्ष गिरिजाकडे गेलेलं नाहीये असं म्हणायला हरकत नाही. पण नक्कीच ते जाणार आहे आणि नेमकं काय-काय घडणार आहे ते बघूया. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघत राहा नशीबवान. उद्याच्या भागामध्ये मात्र इथे गिरिजा विचारते, "माझं नाव कुणी सुचवलं?" तर त्या विधातेबाई सांगतात, "स्पेशल रिकमेंडेशन होतं. रुद्रप्रतापने तुमचं नाव सुचवलं होतं" वगैरे असं सगळं इथे सांगतायत. आता कोण हा रुद्रप्रताप ह्याचा शोध गिरिजा कशी घेईल? आणि नागेश्वरना मात्र इथे गिरिजाचा सत्कार करत असताना देवीचा भास होतोय आणि ह्या सगळ्यांची जोडणं आता नागेश्वर कशी करतात? गिरिजाच्या जीवाला नागेश्वरपासून धोका असेल का? गिरिजाला तिच्या जन्माचं सत्य किंवा ती कोण आहे हे सत्य कळेल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्ही एपिसोड बघत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका.